वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. तो सध्या अष्टमात आहे. अष्टमातला मंगळ फारसा चांगला नाही, आर्थिक दृष्ट्या चांगला आहे, पण काम करताना थोडी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कापणं, भाजणं, खरचटणं असे प्रकार होऊ शकतात. म्हणजे आपल्याला आपण काम करताना खूप काळजीही घेतली पाहिजे. उगाचच आपल्याला त्रास होता कामा नये याची खबरदारी आपणच घ्यायला पाहिजे. शुक्र तुमचा पंचमात आहे. शुक्र हा उच्चीचा आहे. आपण जे कार्य करणार आहे त्याच्यामध्ये तुमची प्रगती होईल. तुमच्या उत्तरोत्तर तुमच्या कामामध्ये वाढ होत जाणार आहे. कामामध्ये स्किल निर्माण होणार आहे. सातत्याने तुमची कामं होणार आहे. काम करण्याची इच्छा असल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त काम मिळतील आणि ते मिळाल्यामुळे तुम्हाला पैसा, आर्थिक स्थिती ही चांगली राहणार आहे. अर्थातच एकावर एक अवलंबून असतं. काम मिळालं आणि जर ते नीट झालं तर त्याच्यातनं पैसा चांगल्या प्रकारे मिळतो. पण ह्या कालावधीमध्ये तुमचं काम अतिशय नीटनेटकेपणे, वेळेत आणि व्यवस्थित होणार आहे. शिवाय बुधाचीही त्याला साथ असल्यामुळे तुमचे जे काम करणार आहे व्यापार व्यवसायात नवीन नवीन कल्पना समोर येतात. त्या नवीन कल्पनांमुळे तुम्हाला आर्थिक प्रगती किंवा व्यापार वृद्धी, नोकरीमध्ये काही नवीन कल्पना अशा मांडल्यामुळे तुमच्या कामात प्रगती होणार आहे. वरिष्ठ हे खुश होणार आहे. वरिष्ठ आणि सामाजिक उच्च दर्जाच्या लोकांच्या संपर्कात तुम्ही येणार आहात. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार. म्हणजे त्यांचं सहवास मिळाल्यामुळे त्यांच्यामुळे एखाद्या वेळेला तुम्हाला चांगली चांगली कामंही मिळत जाणार आहे. त्यामुळे ते कामातला प्रवास तुमचा अतिशय उत्तम होणार आहे. आणि शिवाय काम करताना जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर गावी जायचा प्रसंग आला किंवा तुमचे काही प्लॅनिंग असतील तर ते पण सक्सेस होणार आहे. तुमचे ज्या कारणासाठी प्रवास करणार आहात तो प्रवास निश्चित योग्यरित्या आणि सक्सेसफुल होणार आहे. गुरु सप्तमात आहे. गुरु सप्तमात असल्यामुळे भागीदारीचे व्यवसाय हे तुमचे चांगले होतील. भागीदारीतून अपेक्षापेक्षा चांगला लाभ होणार आहे. निरनिराळी व्हरायटीमध्ये तुम्हाला जर एकापेक्षा अनेक गोष्टींच्या संधी येतील. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रगती तुम्ही करणार आहात. स्वतःच्या कामामध्ये प्रगती होणारच आहे. उत्साह वाढणार आहे. मित्र आणि सहकारी यांचं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. त्यातून तुम्हाला आर्थिक आणि मानसिक सुद्धा शांतता ही मिळणार आहे. कारण सहकार्याची भावना ही वाढीस लागणार आहे. कौटुंबिक दृष्ट्या मात्र घरामधलं वातावरण शांत ठेवणं हे तुमच्या